देवी आई, असंही मी खूप कमी वेळा तुझ्यासमोर उभं राहून काहीतरी मागितलंय, पण आज इतकंच मागेन की मी आता माझ्या सासरी परत चालली आहे. त्यामुळे माझ्या माहेरच्या माणसांना खुश ठेव. माझ्या नंदिनी ताईला, माझ्या बाबांना खूप दुखावलंय मी. माझ्या माणसांचं मन मी जिंकेनच. फक्त तुझा एक आशीर्वाद माझ्यासोबत राहू दे. माझ्या नंदिनी ताईचा हात माझ्या हातात आणि माझ्या बाबांचा हात माझ्या डोक्यावर कायम राहू दे. आशीर्वाद दे आई. यशस्वी बाबा, चला, हेही खूप आहे माझ्यासाठी. थँक्यू ताई, बाबांना घेऊन आलीस. ठीक आहे, काळजी घे. तू तुझं प्रेम मिळव. मोहितेंच्या घरातल्या किमान एका तरी मुलीचा संसार सुखानं होऊन देत. एकाच का ताई? दोन्ही बहिणी लवकरच देशमुखांच्याच घरात भेटतील. हे बघ, जीवासाठी नाही पण किमान माझ्यासाठी तरी आपल्या घरी लवकर परत ये. नाही, आता माझा भार मीच उचलणार. जबाबदारी मोठी आहे ताई, पण काव्या जिंकणारच. सी यू सून. काव्या जाते याचा आनंदच आहे मला, पण तिथे तिला आणि जीवांना एकत्र बघून पाहत राहू शकतील का? ताई, जरा पायवरती करा ना. झाडूवर पाय ठेवायचा नसतो, लक्ष्मी असते ती. हो, झाडूवर पाय ठेवला तर लक्ष्मी नाराज होईल का आमच्यावर? रस्त्यावर आणणार आहे आम्हाला? काय गे छोटीशी आशा, फार तोंड चालायला लागले ना तुझा आजचा. आणि हातही चालायला लागलाय. सतत स्क्रोल करत असते. इकडच्या बातम्या तिकडे पोहोचवायच्या, बरोबर ना? अगं रील बघण्याचा पगार घेते ना ही. आई, हा? मला एक आयडिया सुचली. काय ग? आपण ह्याच एक रील बनवूया का? ते नाही का सध्या ट्रेंडिंग चालू आहे बघ, Day 1 ॲज अ स्पाय इन देशमुख हाऊस. तुला माहितीये का रम्या, काल खूप खुश होती. हो, तिच्या नंदिनी ताईचं रील दाखवत होती ना मानिनीला. नंदिनी कशी बोलली त्या मुलांना ते. नाही, हिला ढीग वाटतंय ग की नंदिनी बाहेर जे झेंडे काढतेय त्यामुळे तिच्या बहिणीने जो खड्डा खणलाय तो बुजला जाणार आहे. पण बरं का आशा, तो खड्डा कधीच बुजला जाणार नाहीये आणि पार्थ काव्याला कधीच माफ करणार नाहीये. करतील हो, पारदादा मनाने खूप चांगले. एकदा ना काव्या ताई परत घरी आल्या ना तर ते त्यांना माफ पण करतील आणि नांदवायला पण लागतील. शांत हो, शांत हो. आशा, जीभ बाहेर काढ. ए, घाबरू नको, चटके नाही देते तुझ्या जिभेला. बाहेर काढ. नाही ग, तीळ नाहीये तुझ्या जिभेवर. आशा, अगं तीळ नाहीये तुझ्या जिभेवर. त्यामुळे तू जे काय म्हणतेस ना ते अजिबात खरं होणार नाही. आणि पार्थचं मन काव्यावर कधीच जडणार नाहीये. करेक्ट आहे तुझं. आता ती काव्या कायमची या घरात कधीच येऊ शकणार नाही. बघितलंच रम्या, आता घरातल्या घरात मानिनी हिला फोन करते. काही नाही ग, आपल्या मागे ना आपल्याबद्दल गॉसिप करत असतील या, म्हणून केलाय फोन. हो ना? नाही हो, महत्वाचं काहीतरी असेल. महत्वाचं असेल ना, घे फोन, घे आणि स्पीकरवर टाक. घे, स्पीकरवर टाक. हॅलो. हॅलो आशा, चटकन खाली आहे. ओवाणीचा ताट आणि भाकर तुकडा आण. लक्ष्मी घरी येते. कोण लक्ष्मी? अगं कोण काय, लेकी सुनाच तर असतात घरच्या लक्ष्मी. माझी थोरली सून पार्थची बायको काव्या बॅग घेऊन पुन्हा राहायला येते. उभी आहे दारात, जा लवकर लवकर ये बरं. देवच पावला. ते ज्यांच्या जिभेवर तीळ नसतो त्यांनी बोललेलं पण खरं होतं ना वसुताई? त्यांना नक्की मानिनीची फूस असणार. त्या हिंमत नाही करणारी आपल्यासमोर बोलण्याची. रम्या, काव्या खरंच घरी परत आली असेल. मी तिला या घरात शिरू देणार नाही आहे. अगं काय बेंजारी? ये, उठ बरं. उठ 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 उठ. हळू, हळू हळू. ये बस, किती बस आधी बस. हळू. आता दृष्ट आहे नुसती. लक्ष्मीवर पाय ठेवला आणि मिळाली शिक्षा.
हे बघ आता तुम्हाला असं वाटत असेल मी का आले कशी आले बस आले कारण त्याचं काय आहे ना युनिव्हर्स मला म्हणायला लागले आता रोज तू 11 वाजता एकच विश मागतेस आता जा आणि ती विश तू स्वतः पूर्ण कर आणि माझी एकच विश आहे मला माझ्या पार्थ देशमुखांसोबत राहायचंय सो ठरलं तर मग ही फिस्तारलेली मांजर तिच्या आर्किटेक्ट भोग्याला परत मिळव लग्नानंतर होईलच प्रेम, लग्नानंतर होईलच प्रेम. काय मी आलोय ओके काय ना फुरके मारत चहा पिताना चुकीच्या वारी ऑमलेट बनवताना घरभर पसारा घालताना मला ओरडायला कुणीच नाहीये घरात ऍक्च्युली ना मी तुझा ओरडा मिस करतोय रागावल्यावर मला जे लुक्स देतेस ना ते लुक्स मी मिस करतोय त्यामुळे मी आता ठरवलंय बास झाला आता हा लपंडाव आता तूच माझा चांदवा तूच माझा मितवा तूच माझी रूम पार्टनर आणि तूच माझी लाईफ पार्टनर ए तू फक्त माझी लाईफ पार्टनर नाही असा माझी लाईफ लाईन आहेस त्यामुळे आता कितीही दिवस लागले तरी चालते तू माझ्यावर कितीही रागावलीस तरी चालेल पण हा पसारेवाला त्याच्या चकाचक बाईला इथून आपल्या घरी घेऊनच जाणार हे बघा तुम्ही हे असं हसणं बंद करा पहिलं असं म्हणजे कसं बोला ना सांगा असं म्हणजे कसं एक काम करा माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा आणि सांगा, असं म्हणजे कसं ठीक आहे डोळ्यात डोळे घालून बोलतो मी तुम्ही आहे ना तुम्ही काव्या बोला ओ काय झालं बोला ना अगं माने मी दौऱ्यावर झोपू दे झोप नाही झालेली माझी कोण अजिबात. आलंय ते बघा तरी माझी सुनबाई नंबर 1 आली आहे हो आशा अरे मंगाव 1 किलो केशर पेढे 2 किलो कलाकंद आणि 5 किलो जिलेबी लाव आणि सगळं आसपासच्या एरियात वाटून टाक ओ बाबा काय चाललंय तुमचं ए तू थांब रे आपण ना आज मटारची उसळ करूया काव्याला खूप आवडते अरे हा आज मटरची उसळ नाही आज मटणची उसळ म्हणजे मटण खास देशमुख स्टाईलचं बनव ही काव्या बघ केवढी बारीक झाली आहे बघ ओ बाबा काय चाललंय हो ए तू थांब रे तू आमच्या मध्ये बोलू नकोस तुला तुझी वेगळी डिश पाहिजे असेल ना तर तसं तू सांग आता सांग मला काही नकोय पण पण आम्हाला सगळं हवंय कारण काव्या आली आहे त्यामुळे आज मला असं वाटतं आपण चारी ठाव स्वयंपाक करूया हो की नाही? ऐक ना मटण घेऊन ये जा काव्यांना मटण आवडत नाही त्यांना चिकन आवडतं ना ओ काय ओ मी मटण वगैरे काय आणायला जाणार नाहीये नाही तू मटण आणायला जाऊच नकोस कारण आज चिकनच होणार आहे कारण काव्याला मटण आवडत नाही चिकन आवडतं ना तुम्ही दोघे हसायचं बंद करा पहिलं आणि तुम्ही हे असं हसणं बंद करा हे बघा मी तुम्हाला या घरात नाही अलाउ करू शकत राहिला अरे का हो धनी 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 वा वा छान कारभारीण बाई ए आई तू जरा शांत बसा अरे सांगा ना धनी तुमचे कारभारण का नाही राहू शकतो इथे नाही इथे नाही इथे राहू नाही शकत नाही अरे असं कसं धनी तुम्हाला हो म्हणायलाच लागेल मला का हो म्हणावंच लागेल कारण वचन दिले तू मला काय विसरलीस तू मला घरात घ्यायला नकार देतेस पण तू मला वचन दिलं होतंस वचन हा पहिला पगार सुंदर साडी आणि बायकोला लावलेली लाडी गोडी आणि मग तुझ्याकडून घेतलेलं एक गोड वचन नाही फ्लॅशबॅक प्लीज 7 डिसेंबर मला जेव्हा काही हवं असेल तेव्हा मी मागेन तुझ्याकडून पण तेव्हा तुला ते द्यावं लागेल तुम्ही जगातली कुठलीही गोष्ट मागितली तरी देईन मी
वचन आहे नंदिनीचं. बघ हा, वचन दिले तू मला, हे मी लक्षात ठेवेन. पुष्पा, आठवलं की नाही? चल आता तुझ्या हाताने माझा औक्षण कर आणि मला घरात घे. मी तुम्हाला घरात घेणार नाहीये. ये ना चोलबे. नंदिनी, अगं असं काय करतेस? तू म्हणाली होतीस, म्हणजे वचन दिलं होतंस की या जगातली अगदी कोणतीही गोष्ट तुम्ही माझ्याकडे मागा तरी मी तुम्हाला ती देईन, आणि आता तू चक्क या जीवाला या घरात घ्यायला नकार देतेस. नाही यार, तू या जीवाला वचन दिलंयस आणि नंदिनी तिच्या शब्दाची पक्की आहे. तू दिलेलं वचन कधीही मोडणार नाहीस. बरोबर बोलताय तुम्ही. पण मी ते वचन आधीच्या जीवाला दिलं होतं. आता जर मीच आधीची नंदिनी राहिले नाहीये तर मग त्या वचनाचं करायचं तरी काय? त्यामुळे चुकीची दारं वाजवू नका, आपल्या घरी परत जा. अगं ये थांब, माझा ऐक. जावई बापू सासूबाई, 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 जावई बापू तुम्ही सासूबाई, हो. मी नमस्कार करतो. सुखीरा थँक्यू. बरं, माझी साली आरुषी कशी आहे? एकदम मस्त आहे. आणि ऍडमिशन झालं ना तिचं? हो झालं ना. व्हेरी गुड. बरं, मी काय म्हणतोय, मोठ्यांचं इतकं मोठं घर आहे आणि आपण असं दारात उभे राहून का म्हणतोय? या या चला चला चला. प्लीज जरा माझ्या बॅग आणशील? एक मिनिट, मी काय यांची बॅग आत नेतेय? ऐक, आणि हे घरात कसे शिरले? आहो तुम्ही. मुळात तुम्ही घरात कशा शिरलात? लेम जोक्स. आय डोंट लाईक जोक्स. बट आय लाईक यू. अँड आय लाईक यू काव्या. बट आय डोंट लाईक दिस. तुला यायला आज उशीर झाला. म्हणजे सकाळपासून मी वाट बघते तिची. म्हणजे तुला आई माहिती होतं काव्या घरी येणार आहे? मला नाही तसं नाही रे. ते आज कावळा इतका कावकाव करत होता ना, मग मला असं माहिती होतं की पाहुणे येतात ना, मग काव्याच असणार. काय कावळा काय कावका ओरडत होता का काव्या काव्या ओरडत होता? काही काय बोलतेस आई, तू जरा शांत हो बरं. अरे असं म्हणतात. तो बायकांच्या ओठार आणि पोटात काही राहत नाही. दे आता उत्तर. मला आईकडून उत्तर नकोय, यांच्याकडून उत्तर हवंय. का मी तुम्हाला इथे का राहू देऊ? सांगते, सगळ्यांना सांगते, सगळ्यांनी ऐका. मी मला वचन दिलं. वचन? कसलं वचन? अर्ज किया है. इरशाद इरशाद. कोणी केलं ह्यांना टॉप 30चा आर्किटेक्ट? कोणी केलं ह्यांना टॉप 30चा आर्किटेक्ट? स्वतःच्याच मेमरीशी ह्यांचा तुटत चाललाय कनेक्ट. वा बढिया बढिया. वा वा वा. जरा शांत बसता का तुम्ही दोघे? एक मिनिट, मला आठवत नाहीये मी तुम्हाला काय वचन दिलंय. अरे तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. 6 ऑक्टोबर. ऑक्टोबर? क्लायंट, कांदा भजी, चहा. वचन. रिवाइंड प्लीज. तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. मला काय हवं ते मी नंतर मागेन देशमुख, पण आता तुमच्या क्लायंटना भजी हवी आहे, ती देऊ. किती हुशार सून आहे माझी खरंच. मग माझ्यावर गेली आहे. काय धनी, आठवलं का तुम्ही मला वचन दिलं होतं? हे बघा, मी दिलं होतं प्रॉमिस, पण प्रॉमिसेस आर मेड टू बी ब्रोकन. आय नो. पण कसं आहे ना, तुमचे ते इंग्रजी प्रॉमिसेस असतील मोडण्यासाठी, पण वचन असतात निभावण्यासाठी. आणि तुम्ही मला वचन दिलेलं ते तुम्ही असं मोडू नाही शकत. तुम्ही काय म्हणाला होता? मागा, हवं ते मागा. आता नाही, नंतर कधीतरी मागा. मग माझं हेच एक मागणं आहे की मला तुम्हाला जिंकायची एक शेवटची संधी द्या प्लीज. मला राहू दे या घरात. संपला विषय. तू अजिबात राहायचं नाहीये तिथे. नमस्कार मित्रांनो, आता ह्याच्यात पुढील भागात बघा हा काय दाखवलंय. जेव्हा नंदिनीच्या घरी गेलेला असतो म्हणजे असं, तर त्याच्यात नंदिनीचे वडील खूपच रागात असतात बरं का, आणि तिथून जीवाला ढकलून द्यायचा प्रयत्न करतात. तर जेव्हा नंदिनीचा हात पकडून बोलतो, मी तुला कुठेच सोडून जाणार नाही, पण मात्र धनंजय जीवाला जोरात ढकलून देतो. त्यानंतर धनंजय नंदिनीला जबरदस्ती घरात घेऊन जायचा प्रयत्न करतो. जेव्हा नंदिनीचा हात पकडून बोलतो, तुला मी कुठेच जाऊ देणार नाही, पण ह्यात जीवा अपयशी ठरतो. दुसरीकडे बघा, काव्या देशमुखांच्या घरी गेलेले असते आणि पार्थला बोलते, मूल्यमातून मिळालेली जरी ही एक रेष असेल तर मी शेवटच्या श्वासापर्यंत त्याच रेषेतून पळत राहीन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.